नमस्कार. मागील दशकातील एक सर्वोत्कृष्ट साहित्य शिल्पाचा आढावा मी आज इथे घेत आहे. पुस्तकाचं नाव आहे एकादिशेचा शोध. संदीप वासलेकरांनी याचं लिखाण केलेलं आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न इथं पाहिलेली आहेत. जागतिक स्तरावरती काम करणारे एक विचारवंत, सल्लागार, बुद्धिनिष्ठ, तत्वनिष्ठ आणि वैचारिक ध्येयासक्तीचं अधिष्ठान प्राप्त झालेले संदीप वासलेकर यांचा जन्म 1959चा 20व्या वर्षी स्पेनच्या जागतिक परिषदेमध्ये युवा विचारवंत म्हणून भारतीयांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर पीस इनिशिएटिव्स आणि स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपची स्थापना त्यांनी केलेली आहे. जवळजवळ 1500 वृत्तपत्रांमधून त्यांच्या कार्याची नोंद घेतली गेलेली आहे. 50 ते 60 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून त्यांनी त्या राष्ट्रांना भेटीगाठी दिलेल्या आहेत. या राष्ट्रांच्या मधून आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून जात असताना तिथले मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, सरकारी अधिकारी वासलेकरांच्या मतांचा आदर करताना आपल्याला दिसतात आणि त्यांच्या राष्ट्रांची विकासाची ध्येय धोरणं ठरवताना त्यांच्या मतांचा परामर्श घेताना दिसतात. अनेक विषयांच्या वरती संदीप वासलेकरांनी जवळजवळ 50 ते 60 देशांना मदतीचा हात दिलेला आहे आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून. यावेळी वेगवेगळे विषय त्यांनी हाताळलेले आहेत. आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत आतंकवाद असेल, दहशतवाद असेल, पर्यावरण विषयक सल्ला असेल, त्यांच्या देशांचं अर्थकारण असेल, समाजकारणाची ध्येय धोरणं असतील किंवा ती निश्चित करण्यासाठीची वाटचाल असेल, तर एक तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांची ग्रंथसंपदा अशी आहे: द न्यू वर्ल्ड ऑर्डर, द ब्ल्यू पीस, बिग क्वेश्चन्स ऑफ अवर टाइम हे त्यांचे प्रकाशित ग्रंथ. भारताला स्वातंत्र्यप्राप्ती होऊन जवळजवळ 65 वर्षांचा कालावधी झालेला आहे. यामध्ये नक्कीच आपण प्रगती साध्य केलेली आहे. चांद्रयान, मंगलयान, त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असेल, संगणक युग असेल, G20 राष्ट्रसमूहामध्ये आपल्या पंतप्रधानांना मानाचं स्थान मिळालेलं असेल, जवळजवळ 20 आर्थिक सत्ताधारी बलाढ्य राष्ट्र जी आहेत त्याच्यामध्ये भारताचा समावेश आहे. पोलाद आणि गाड्या यांचे कारखाने जे इंग्लंडमध्ये आहेत ते भारतीयांनी विकत घेतलेले आहेत. यावरून नक्कीच आपण प्रगतीपथावरती आहोत असं म्हणायला हरकत नाही. पण भारताची अजून दुसरी ही बाजू आहे जिथं आपल्याला दारिद्र्य दिसतं, अनारोग्य आहे, सामान्य जनतेची उपेक्षा होताना दिसतीये, जातीय दंगली आहेत, आतंकवाद आणि दहशतवादाची पाळंमुळं खूप खोलवर रुजली गेलेली आहेत, निरक्षरता आहे, पाणी आणि वीज यांचा तुटवडा आहे देशामध्ये. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारताची दुसरी बाजू सांगणाऱ्या आहेत. नक्कीच सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशांनी आपल्या देशांचा कायापालट केलेला दिसतो. युरोपच्या पातळीवरती हे देश आज पोहोचलेले आहेत. पण जवळजवळ 40 ते 50 वर्षापूर्वी आपल्याला हेच देश आर्थिक दृष्ट्या मागासलेले, त्याचबरोबर सामाजिक अस्थिरता असलेले असे दिसून येतात. इस्रायल, इस्तंबूल असेल, तुर्कस्थान असेल, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून याही देशांनी असाध्य यशाकडं आपली वाटचाल केलेली आपल्याला दिसते. राजकीय पिळवणुकीला आळा घातलेला आपल्याला दिसतो. ज्या वेळेला त्यांनी प्रगतीपथावरती आपली पावलं उमटवायला सुरुवात केली त्यावेळेला नक्कीच त्यांनी राजकीय अस्थिरता, पिळवणूक, त्याचबरोबर आपल्या देशामध्ये कडक आणि कठोर कायदे यांची अंमलबजावणी केलेली आहे, सामाजिक स्थैर्य आणलेलं आहे आणि शिक्षणामध्ये समानता घडवून आणलेली आहे. आणि अशामुळं नक्कीच हे देश प्रतिकूल परिस्थितीकडून उज्ज्वल यशाकडं किंवा प्रगतिशील राष्ट्र म्हणून त्यांनी आपलं नाव युरोपच्या नकाशामध्ये नक्कीच निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. सिंगापूर 30-35 वर्षापूर्वी अत्यंत मागासलेल्या अवस्थेमध्ये होतं असं सांगितलेलं आहे आपल्याला. पण जेव्हा सिंगापूरला ली कुआन यू यांचं तडफदार नेतृत्व लाभलं त्यावेळेला जगाच्या नकाशावरती हे राष्ट्र प्रगतिशील राष्ट्र म्हणून अवघ्या 10 वर्षामध्ये त्यांनी हा प्रवास मागासलेपणापासून ते प्रगत राष्ट्रापर्यंतचा प्रवास जो आहे तो उत्कृष्टरित्या पार पाडलेला आपल्याला दिसून येतो. ज्या वेळेला आपण आपल्या प्रगतीचा किंवा ध्येयाचा आढावा घेत असतो त्यावेळेला नक्की ही गोष्ट जी आहे, आपलं जे राष्ट्र आहे लोकशाही प्रधान असेल किंवा आणखी वेगळ्या स्वरूपाचं असेल तर तिथं
त्या सिंहासनावरती जनतेचा अंकुश असला पाहिजे. जो नेतृत्व आपल्याला मिळणार आहे ते नेतृत्व एखादा नेता लोकप्रिय आहे म्हणून स्वीकारू नका. मग इथं आपल्याला अनेक देशांचे जे राष्ट्रपती असतील, राष्ट्राध्यक्ष असतील, हे कोणत्या वैचारिक उंचीपर्यंत पोहोचलेले होते हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्याचा आढावा वासलेकरांनी घेतलेला आहे. इस्रायलचे राष्ट्रपती, नोबेल पारितोषिक विजेते हे ज्या वेळेला वासलेकरांना आपल्या छोटेखानी बंगल्यामध्ये चहापानासाठी बोलवतात त्यावेळेला स्वतः राष्ट्रपती उठून एखादी फाईल स्वतः शोधतात, पण ते कुणाही सचिवाला, कुणाही नोकराला आपलं काम वैयक्तिक स्वरूपाचं सांगत नाहीत, फायली आणण्यासाठी सांगत नाहीत किंवा आणखी कोणतंही काम असेल ते स्वतः करण्यासाठी प्रवृत्त होतात. इथे अजून एक उदाहरण असं दिलेलं आहे की स्वीडनच्या पंतप्रधान मोना सलीन असं त्यांचं नाव आहे. त्यांच्याकडं 2 क्रेडिट कार्ड्स वापरले जातात. एक सरकारी क्रेडिट कार्ड असतं आणि एक खाजगी क्रेडिट कार्ड असतं. त्यांनी सरकारी क्रेडिट कार्डचा वापर केलेला आहे स्वतःचा न करता, आणि त्यावेळी ही गोष्ट मॉलच्या चालकाला लक्षात आली आणि त्यांनी लगेच ही गोष्ट पुढच्या सरकारी अधिकाऱ्यांना सांगितल्याबरोबर काय झालं पहा तर या स्वीडनच्या पंतप्रधान पदी रुजू होणाऱ्या या मोना सलीन यांना त्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. इतका जनतेचा अंकुश जर एखाद्या राष्ट्रावरती असेल, सत्ताधीशांच्यावरती असेल किंवा राजकीय कार्यकर्ते असतात त्यांच्यावरती असेल तर नक्कीच हा देश समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही. आपण पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करायचं थांबवलं गेलं पाहिजे, कारण कोणतेही स्वीडन असेल किंवा स्पेन असेल किंवा जगातली कोणतीही अमेरिकेसारखं राष्ट्र असेल किंवा रशिया असेल, हे आता महासत्ता बनण्याच्या स्पर्धेमध्ये उतरत नाहीत. हे केवळ एक मृगजळ आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. एक अत्यंत समृद्ध अशा पद्धतीचा वारसा वासलेकरांनी इथं आपल्याला दिलेला आहे. तो असा की त्यांचे कॅनडामधले मित्र जिम बाल्सिली हे ब्लॅकबेरी या फोनचे आणि दळणवळण सेवेचे निर्माते हे वॉटरलू गावामध्ये राहतात आणि त्या गावाचा कायापालट त्यांनी केलेला आहे. एक संशोधन केंद्र जगातलं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. अशा प्रकारचे जर समृद्ध लोक असतील तर नक्कीच आपण या ठिकाणी विचार केलाच पाहिजे समृद्धीकडे जाताना आणि भारताच्या समृद्धतेचा विचार करत असताना. कोरियाचे राष्ट्रपती रहमून यांचा संदर्भ वासलेकरांनी दिलेला आहे आणि नैतिकतेची पातळी किती उच्चतम स्तरावरती त्यांनी गाठलेली आहे त्या देशांनी हे प्रत्येक व्यक्तिमत्वातून दिसून येतं. हेच इथं सांगायचा उद्देश आहे त्यांचा. कोरियाचे राष्ट्रपती रहमून हे ज्या वेळेला त्या पदावरून पायउतार झाले त्यावेळेला त्यांनी आपल्या गावी जाऊन स्थायिक व्हायचं ठरवलं. रोज सकाळी उठल्यानंतर ते सायकलवरून फेरफटका मारत असत आणि लहान मुलांच्या मध्ये खूप छान मिळून मिसळून त्यांच्याबरोबर बोलणं किंवा त्यांच्याबरोबर खेळणं हे त्यांचं व्हायचं. एके दिवशी त्यांच्या लक्षात आलं, ज्या वेळेला ते राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते त्यावेळेला त्यांच्या पत्नीनं एका उद्योग समूहाला त्यांचं नाव देण्यासाठी लाच घेतलेली होती आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्यांना इतकी लाज वाटली स्वतःची की त्यांनी एक निर्णय घेतला आणि उंच टेकडावर जाऊन त्यांनी स्वतःचा जीवन प्रवास संपवला. इतकी उच्चतम नैतिकता असणारी व्यक्तिमत्व ज्या देशाला लाभलेली असतील तर खरोखरच ते देश समृद्ध होण्या वाचून राहणार नाहीत. जिम बाल्सिली, बिल गेट्स, वॉरेन बफे यांनी आपली सर्व संपत्ती जी आहे ती सामाजिक कार्यासाठी वाहिलेली आहे आणि त्याचा वापर केलेला आहे. अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की आपण शहरातील झगमगाटाला किंवा जो शहरामध्ये चाललेला चंगळवाद आहे याला आपण फार महत्त्व देतो आणि याच गोष्टी आपल्याला कुठंतरी वाहवत नेतात. हे जे आहे मग तिथं अभिनेत्यांच्या मेजवान्या असतील किंवा क्रिकेटचे सामने, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपण गुंतून राहायला नको पाहिजे. सामाजिक बांधिलकी आपण जोपासली पाहिजे असं चित्र समोर आणायला पाहिजे आपण. खरं तर कतारच्या राणी साहेबांच्या बरोबरची संदीप वासलेकर सरांची भेट जी आहे
शेखा मोझा असं राणीसाहेबांचं नाव. त्यांना वासलेकरांनी विचारलेला प्रश्न असा की तुमचं आतापर्यंतचं कोणतं कार्य अभिमानास्पद वाटतं. त्यावेळेला त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे ते ऐकून आपल्याला खरोखर आश्चर्यचकित नक्कीच होईल. तर तेलाच्या खाणीतून मिळणारा जो पैसा आहे, एका तेलाच्या खाणीतून मिळणारं जी सगळी रक्कम आहे ती शैक्षणिक विहिरीसाठी आम्ही खर्च करतो आणि त्याचा हिशोब ठेवत नाही. हे त्यांनी जे उत्तर दिलं ते आपल्या भारतीयांना उज्ज्वल भविष्याची स्वप्न जर आपण पाहत असू तर नक्की या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. औद्योगिक क्रांतीबरोबर चौथी औद्योगिक क्रांतीची वाट आपण पाहत आहोत. पण त्याबरोबर होणारा पर्यावरणाचा ऱ्हास जो आहे, नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास आहे, याचा विचार आपण कुठवर करतो आणि तो झाला पाहिजे हे मत वासलेकरांनी व्यक्त केलेलं आहे. हिमालयाला आलेला ताप जो आहे हा भारत, चीन, नेपाळ या सर्वच राष्ट्रांना आणि त्यांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणारा होऊ शकतो. कारण हिमालयाला आलेला ताप जो आहे तो पुढच्या 500 ते 600 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्यावरील हिमनद्या लुप्त होतील आणि जवळजवळ 40 ते 50 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा 40 ते 50% जाणवेल असं संदीप वासलेकरांनी मत दिलेलं आहे. अनेक राष्ट्रांच्या मध्ये पर्यावरण संतुलन हे अगदी याच्या बाबतचे कठोर आणि कडक कायदे केलेले आपल्याला दिसतात. मग स्वीडन, जर्मनी, स्वित्झर्लंड यासारखे जे प्रगत राष्ट्र जी आहेत यांच्यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, प्रदूषण नियंत्रणाची उपकरणं जी आहेत, जंगल आणि वृक्षतोडीचे निर्बंध जे आहेत याबाबतचे कायदे त्यांनी कठोर केलेले दिसतात आपल्याला त्या राष्ट्रांनी. आणि इथं आपल्या भारत देशामध्ये आपल्या तरुणांनी, युवा पिढीनं पुढं होऊन या सर्व गोष्टींचा विचार आणि त्याबाबत प्रेरित होऊन आपण पर्यावरण संतुलनाचा विचार केला पाहिजे. अन्यथा जागतिक तापमान वाढीचा जो काही मोठा प्रश्न आहे याला आपण सर्वच जण बळी पडू शकतो. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथं दिलेली आहे संदीप वासलेकर सरांनी, ती अशी, संपूर्ण जगामध्ये दहशतवादाची पाळंमुळं खूप खोलवर रुजत चाललेली आहेत आणि ही आपल्याला सर्वनाशाकडे नेणारी आहेत. यासाठी ज्या वेळेला एके ठिकाणी ते या दहशतवादी गटाशी बोलणी करायला जातात त्यावेळेला त्यांच्यामध्ये त्यांनी परिवर्तन घडवून आणलेलं आहे आणि प्रेमाची भाषा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वपूर्ण बाब त्यांनी घडवून आणली म्हणजे या दहशतवादी गटाला त्यांनी कौटुंबिक जीवनाचं एक मोल जे आहे, मूल्य जे आहे ते समजून सांगून त्यांचे संसार थाटून देण्यापर्यंतची जी गोष्ट आहे ती घडवून आणलेली आहे. आणि हे परिवर्तन शक्य आहे. सामाजिक असेल, राजकीय परिवर्तन असेल, ह्या गोष्टी घडून येऊ शकतात. पण त्यासाठी सर्वसामान्य जनता जी आहे तिनं पुढाकार घेतला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची मूल्य रुजवण्यासाठी आपण तत्परतेनं विचार विनिमय केला पाहिजे. हे सर्व विचार जे आहेत हे महत्त्वाचे आहेत. एका वडीलधाऱ्या व्यक्तीची गोष्ट इथं संदीप वासलेकरांना नेहमीच भावते आणि ते सांगत असतात ती अशी, या वडीलधाऱ्या व्यक्तीने एका लहान मुलाला जगाच्या नकाशाचे तुकडे दिले आणि सांगितले नकाशा जुळवून जगाचा नकाशा तयार करायचा आहे असं सांगितल्यानंतर त्या मुलानं 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये संपूर्ण नकाशा जोडून तयार केला. त्याला विचारलं इतक्या पटकन तू हे कसं काय काम पूर्ण केलंस? तर त्यानं उत्तर दिलं, या तुकड्यांच्या मागं, नकाशाच्या मागं माणसाची आकृती आहे, मानवी आकृती आहे, ती जोडली मी पहिल्यांदा आणि इकडं जगाचा नकाशा तयार झाला. वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे ही नक्कीच भारताच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न साकारण्यासाठी आपल्याला माणसाची गरज आहे. माणूस माणसाला जोडत गेला पाहिजे. त्याच्याकडून सामाजिक स्थैर्याची भावना, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारी सद्सद विवेक बुद्धी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट की आपल्याकडं होत असणारी राजकीय पिळवणूक जी आहे ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या. आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर केला, दहशतवादाच्या पाळामुळांच्या पर्यंत आपण जाऊन पोहोचलो तर नक्की आपण समृद्ध भारताची स्वप्न साकारू शकतो. असे
जागतिक शांतता आणि सलोखा प्रस्थापित करणारे, एकात्मतेचा ध्यास घेणारे हे शांतिदूत संदीप वासलेकर यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप अभीष्ट चिंतन. धन्यवाद.